नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। JNPT प्रकल्पग्रस्तांना 12.5% प्लॉट ताबा मार्च-एप्रिल 2026 मध्ये मिळणार। 65% विकास काम पूर्ण। JNPT व्यवस्थापन, सिडकोस व्यवस्थापन व प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी यांच्यात JNPT प्रशासन भवनात मीटिंग झाली। JNPT माजी विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील यांच्या मागणीनुसार सदर आढावा मीटिंग आयोजित करण्यात आली होती। यामध्ये JNPT व सिडको यांच्यामध्ये झालेल्या समझोत्याप्रमाणे आजची स्थिती काय आहे व प्लॉटचा प्रत्यक्ष ताबा कधी मिळणार यावर चर्चा झाली। समझोता कराराप्रमाणे प्लॉट विकसित करून वाटप करण्याची जबाबदारी सिडकोने घेतली आहे व सर्व खर्च JNPT करणार आहे। सिडको अधिकारी यांनी उत्तर दिले की आत्तापर्यंत प्लॉट विकासाचे 65% काम पूर्ण झाले असून पावसामुळे अडथळा आला होता, पण 7 ते 8 महिन्यात विकासाचे उर्वरित काम पूर्ण होणार आहे व वाटपाला सुरुवात मार्च 2026 मध्ये होणार आहे। वाटप प्रक्रियेतील मुख्य अडथळा 27 प्लॉटचे एकीकरण हे आहे। ते कसे दूर होणार व आम्हाला आमचे प्लॉट वैयक्तिक पात्रतेप्रमाणे मिळणार का, असा प्रश्न प्रकल्पग्रस्तांनी केला। कारण 27 प्लॉट धारकांमध्ये एकमत होणार नाही, त्यामुळे वाटप प्रक्रियेत अडथळे व विलंब होऊ शकतो। म्हणून सध्या 111 हेक्टर मंजूर जमिनीवर हे शक्य आहे का? हे शक्य आहे, पण काही पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी, गटारे, लाईट व इतर नागरी सुविधा तयार झाल्या आहेत। वैयक्तिक पात्रतेप्रमाणे देण्यासाठी कदाचित अधिक जमीन व खर्च लागेल। याबाबतीत धोरण ठरवावे लागेल। ते अधिकार JNPTचे चेअरमन व MD सिडको यांना आहेत। त्यांच्यासोबत मीटिंग करून निर्णय होईल असे उत्तर सिडको व JNPT अधिकाऱ्यांनी दिले। याबाबतीत आम्ही योग्य ती तपासणी करू असेही त्यांनी सांगितले। याबाबतीत पाठपुरावा चालू राहील। वारसदार दाखला तहसीलदार यांनी द्यावा। याबाबत वारस दाखला न्यायालयीन प्रक्रिया आहे असे त्यांनी सांगितले। ठरल्याप्रमाणे भूमिहीन शेतमजूर व 12 बलुतेदार यांना प्लॉट द्यावे ही मागणी करण्यात आली व त्याकरता 1984 मतदार यादीत अंतिम मानावी। हे करताना मंजूर 111 हेक्टर जमिनीवर हे बसते का याची तपासणी केली जाईल। या बैठकीसाठी JNPT महाव्यवस्थापक श्रीमती मनीषा जाधव व इतर नियोजन अधिकारी सिडकोतर्फे 12.5% जमीन वाटप प्रमुख व मुख्य भूमिमापन अधिकारी श्री संदीप निचत, उरण व JNPT प्लॉट वाटप अधिकारी श्री सुनील चिडचले, द्रोणागिरी कार्यकारी अभियंता श्री शिलके तसेच नियोजन व इंजिनिअरिंग अधिकारी उपस्थित होते। प्रकल्पग्रस्तांतर्फे कॉम्रेड भूषण पाटील, रोहिदास पाटील, काका कडू, अंकुश कडू, सुरेश म्हात्रे, रमाकांत म्हात्रे, जगजीवन भोईर, जीवन कडू, विलास म्हात्रे, अरुण नाईक, नीरज दरणे, मनोहर तांडेल, YJ घरत, घनश्याम ठाकूर, RD पाटील, एकनाथ भोईर उपस्थित होते। पुढील महिन्यात अशी पाठपुरावा मीटिंग घेण्यात येणार आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सह तृप्ती भोईर, JNPA उरण।